नमस्कार, मी चेतना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते आपले CS किचनमध्ये। आज आपण गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे तळणीचे शाही मोदक। हे मोदक चवीला एकदम शाही वाटतात आणि सहजच 10 दिवस टिकतात। चला तर मग सुरू करूयात। सर्वात प्रथम आपण मोदकासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी इथे घेतला आहे 2 कप रवा, त्यात मी टाकलं 1/4 स्पून मीठ आणि ते मिसळून झालं की यात गरम तूप किंवा तेलचं मोहन घालायचं आहे। 3 टेबलस्पून मी ते 2 कपासाठी घातलेलं आहे। याला छान हाताने चोळून घ्यायचं अशा प्रकारे। त्यानंतर यात कोमट पाण्याचा वापर करायचा आणि छान असं घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की याला किमान 15 मिनिटं मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण बनवूयात मोदकासाठी लागणारं शाही सारण। हे सारण बनवण्याकरिता मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये आधी अर्धा पाव खवा घेतलेला आहे। या खव्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याचं कच्चपण निघून जाईल। खवा भाजून झाला की त्याच पॅनमध्ये घेऊयात 1 चमचाभर साजूक तूप, त्यात खसखस घालूयात 1 चमचाभर आणि नंतर सुका मेवा घालून याला छान परतून घेऊयात। सुका मेवा परतून झाला की यात मी घातलेला आहे 1 कप ओल्या खोबऱ्याचा चव किंवा किस घालून याला छान लाल होतपर्यंत परतून घेऊयात। आपलं खोबरं परतून झालं की यात टाकूयात अर्धा कप साखर। मी आपली साधी साखर घेतलेली आहे, तुम्ही बारीक साखर सुद्धा घेऊ शकता। साखर टाकली की यात घालूयात आपण खमंग भाजलेला खवा। हे झालं की याला छान परतून घेऊयात। 7 ते 8 मिनिटं याला परतून घेऊयात, कारण यात आपण साखर टाकली आहे तर साखरेचं सुद्धा पाणी सुटतं। सारण भाजून झालं की गॅस बंद करून यात वेलची पूड घालूयात। सारण थंड झालं की मोदक करण्याकरिता पिठाचा गोल एकसारखा गोळा मऊ करून घेऊन त्याची छान पातळ एकसारखी पारी लाटून घेऊयात अशा प्रकारे। जर तुम्हाला यात पिठाचा वापर करायचा असेल पारी लाटण्याकरिता तर तुम्ही करू शकता। पारी लाटून झाली की जसं आपण उकडीचे मोदक करतो तसं एक एक कळी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे। कळी बनवून झाली की यात सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झालं की या कळ्या एकसाथ घेऊन अशा प्रकारे बंद करायचे आहे। 1 थेंब पाण्याचा वापर करून याचं तोंड गच्च बंद करायचं आहे जेणेकरून हे तेलात टाकलं की सुटणार नाही। बघा किती छान कळ्या उमटल्या आहे आपल्या मोदकाला। बघा इथे मी पुन्हा दाखवती आहे। अशा प्रकारेच आपल्याला सगळे मोदक बनवून तयार करायचे आहे। जरी हे तळणीचे मोदक असेल तरी अशा उकडीच्या मोदकच्या पद्धतीने बनवले तर याला छान कळ्या उमटतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात। जास्त सारण भरायचं नाही। जर तुम्ही जास्त सारण भरलं की हे सारण खव्याचं असल्यामुळे जेव्हा आपण या मोदकाला तळतो तेव्हा खवा पिघळून बाहेर येऊ शकते, म्हणून गरजेपुरतं सारण भरायचं आहे। बघा किती छान कळ्या उमटल्या आहे। पाण्याने ह्याचं तोंड बंद केलं की हे तेलात जाऊन उघडणार नाही। जर तुम्हाला अशा पद्धतीचे मोदक करता येत नसेल तर ही अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते आहे। अशा प्रकारे एक एक कळ्या एकसाथ जोडून घेऊयात। बघा कसे गोल गोल घेऊन आपण एक एक कळी जोडून घेतली आहे। अशा पद्धतीने केलं तरी तुमच्या मोदकाला छानच कळ्या उमटतील। बघा चला आता हे मोदक तळून घेऊयात। तेल मोठ्या आचेवर गरम झालं की आच मंद करून एक एक करून मोदक तेलात टाकायचे आहे आणि मंद आचेवरच हे मोदक छान सोनेरी रंग येतपर्यंत तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे या मोदकावर तेल टाकायचं आहे जेणेकरून हे चारी बाजूनी छान तळतात। बघा अशी अलटून पलटून आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। मोठ्या आचेवर हे मोदक अजिबात तळायचे नाही,
जर असं केलं तर याला बाहेरून छान सोनेरी रंग येईल, पण आतमधून हे कच्चे वाटणार आहे चवीला। बघा काय कमाल कळीदार मोदक बनवून आपले तयार झालेले आहेत आणि याला किती सुरेख असा सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मंद आचेवरच आपण आपले सगळे मोदक तयार करून घेऊयात। अशा प्रकारे याला टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपलं एकही मोदक खुललेलं नाही आहे। अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही हे शाही चवीचे मोदक नक्की घरी बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।